पी आणि त्यांचे मित्रपक्ष या सरकारच्या कालावधीत ठिकठिकाणी बौद्धांवर अन्याय अत्याचार होत असतानाच भिवंडी शहरामध्ये संकेत भोसले या 16 वर्षीय युवकाचा नाहक बळी घेतलाय। साधा मोटरसायकलचा धक्का लागल्याचा राग मनात धरून संकेत भोसले या तरुणाला हाल करून मारण्यात आले। डॉक्टरच्या रिपोर्टनुसार त्याच्या डोक्यातील हाड 3 इंच आत गेले होते। तसेच त्याला नशेचे औषध देऊन किडन्या डॅमेज करण्यात आल्या। त्याने पाणी मागितले असता त्याच्या तोंडात लघुशंका करण्यात आली। हे सगळं करत असताना त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला। बौद्ध समाजामध्ये एक दहशत निर्माण व्हावी हा त्यामागचा हेतू होता। मारेकरी धोत्रे हे शिंदे सरकारचे जवळचे असल्यामुळे त्यांना कायद्याची भीती उरलेली नाही, हे यावरून सिद्ध होते। ही संतापजनक बाब असून ठिकठिकाणी याचे पडसाद उमटत असतानाच पनवेल या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन पनवेल तहसीलदार येथे त्यांनी निषेध व्यक्त करून निवेदन दिले आहे। मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा म्हणजे ज्या पद्धतीने संकेत भोसलेचा खून केला आहे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भीमसैनिकांनी केली आहे। संकेत भोसलेला जे निष्पाप बळी घेतला ते धोत्रे या लोकांनी, तर ही आपल्या पनवेलमध्ये ही प्रकार घडू नये म्हणून आम्ही सर्व भीमसैनिक या पनवेल तहसील साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे। आणि जर असं पुन्हा कृत्य जर हे केलं घडलं तर आम्ही तहसील साहेबांवरती हे मोर्चा काढतो। आणि मग याचं जर तुम्ही निवेदन दिलेलं आहे, पण मग त्याचा पुढे काय तुम्ही पाठपुरावा करणार आहात किंवा कसं काय? आम्ही साहेबांना सांगले की आमचे जे पत्र आहे ते तुम्ही शासन दरबारी देऊन टाका। आणि संकेत भोसले या तरुणाला न्याय मिळण्यासाठी पुढचे काय पावलं असतील? आम्ही साहेबांना त्याच्यामध्ये निवेदन केलेलं आहे की संकेत भोसलेच्या कुटुंबाला एकाला तरी शासनाचे हे करा म्हणून नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्या आणि जे लोकांनी मारले त्यांना त्यांच्यावर फाशी शिक्षा व्हावा यासाठी आम्ही त्यांना निवेदन केलं। आंबेडकरी चळवळीच्या वतीने पनवेल तालुका व पनवेल शहराच्या वतीनं ज्या सर्व भीमसैनिकांनी संकेत भोसले भिवंडीत राहणारा जो स्थानिक आमचा तरुण जो त्या कॉलेजमध्ये शिकत असताना त्या कुटुंबावरती आणि त्या मुलावरती जे शिंदे गटाचे जे निष्पाप जे त्यांना मदत करणारे जे कोण असतील त्यांच्यावर देखील तिथला जो तालुका अध्यक्ष व तिथला प्रमुख जे तिथले कोणी असतील संबंधित त्याला मारणारे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई ही मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते म्हणून पनवेलचे जे तहसीलदार आहेत त्यांनाच आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या कुटुंबाला जर शासनाने तात्काळ जी त्या एका कुटुंबातल्या तरुण पोराची जेव्हा हत्या होते त्या कुटुंबाची फार मोठी हानी होते, याकरिता आम्ही विचार केलेला आहे की या ठिकाणी जर आम्हाला आणि त्या तरुणाला आणि त्याच्या कुटुंबियांना जर न्याय मिळाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरल्यानंतर संकेत भोसलेच्या कुटुंबियांना आणि संकेत भोसलेला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आज तहसीलदारांना निवेदन दिल्याच्यानंतर। परंतु जर या ठिकाणी अशीच जर राजकीय स्टन होऊन आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा आंबेडकरी जनतेमध्ये किंवा तिथला कुठलाही कार्यकर्ता आंबेडकर चळवळीतल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अशा प्रकारचा अन्याय आणि अत्याचार झाला तर निश्चितपणे त्याचे परिणाम या ठिकाणी जो कोण करेल त्याला भोगावा लागतील। या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेने देखील काल जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो भवन आहे या भवनासाठी आंबेडकरी चळवळीतल्या सर्वच कार्यकर्त्यांनी अहोरात्री कष्ट करून त्या ठिकाणी रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आंबेडकर भवन उभं राहावं म्हणून इथल्या सर्वच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मागणी महापालिकेकडे केली होती। परंतु काल आयुक्तांनी आणि त्यांच्या संबंधित जे कोण अधिकारी आहेत त्यांनी काल जो सनातनाचा जो कार्यक्रम त्या ठिकाणी झाला, आमचं म्हणणं एवढंच आहे महापालिकेला की किंवा त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतले जे ठराविक जे गट आहेत किंवा सामाजिक ज्या संस्था आहेत आमच्या समाजाच्या तिथल्या कोणातरी प्रमुख लोकांना बोलून त्या ठिकाणी त्या आंबेडकर भवनामध्ये जे कार्यक्रम राबवले जात आहेत ते राबवले फक्त आंबेडकरी चळवळीतलेच कार्यक्रम झाले पाहिजे अशा प्रकारची आज मागणी करतोय। जर तशा प्रकारची जर मागणीला जर आयुक्तांनी जर त्या आम्हाला जर न्याय दिला नाही तर निश्चितपणे येणाऱ्या महानगरपालिकेच्या समोर त्या ठिकाणी आंबेडकर भवनाचाच विषय असं नाही, तिथला असणारा जो टॉयलेट आहे त्यासमोर त्या टॉयलेटमुळे दुर्गंधी त्या ठिकाणी पूर्णपणे पसरली जाते। तिथल्या ज्या आमच्या भीमसैनिकांना त्याचा त्रास होतो, इतर लोकांना त्याचा त्रास होतो, या असे महापालिकेने काही प्रश्न आहेत हे त्या महापालिकेच्या समोर आम्ही आज या ठिकाणी बोलणार आहोतच। या ठिकाणी संबंधित आंबेडकर चळवळीचे सर्वच कार्यकर्ते आहेत, परंतु त्यांनी असं समजू नये की बाईट वगैरे जातात किंवा मीडियासमोर पत्रकारांच्या समोर ज्या बातम्या येतात आणि त्याच्यावरतीच आम्ही संबंधित आहोत असं विषय नाही। भविष्यात महानगरपालिकेच्या समोर जर याच्यावर जर तात्काळ जर निर्णय घेतला नाही आयुक्तांनी
तर येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी महापालिकेच्या समोर संपूर्ण आंबेडकरी चळवळ आणि जनता त्या ठिकाणी उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही. आज 27 फेब्रुवारी मंगळवार दिनांक 27 तारखेला आम्ही पनवेल तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार आमचे विजय पाटील साहेबांना जे संकेत भोसले ज्यांचं अपघाती निधन नाही म्हणता येणार, म्हणजे एक ठरवून हत्या केलेली आहे, तर त्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही आज प्रशासनाला एक पत्र दिलेलं आहे. पण अपेक्षा आम्ही करतोय कोणासोबत असा आम्हाला प्रश्न पडत आहे की गेल्या 2 वर्षापासून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे ड्रग्ज असेल, माफियागिरी, समजा बंदूक, गोळी, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रकार चालू आहे. म्हणजे आजपर्यंत ह्या महाराष्ट्राने कधी राजकारणामध्ये अशी खालची पातळी कधी पाहिली नव्हती. म्हणजे शिक्षणाचं माहेरघर असलेलं त्या ठिकाणी देखील ड्रग्जचा मोठ्या प्रमाणे सर्रासपणे प्रमाणात उपयोग चालू आहे. याच्याकडे कानाडोळा सरकारचा कधी असणार आहे? म्हणजे आमच्या दलित मुलांवरती प्रत्येक वेळेस अत्याचार होणार आणि त्यांचा निष्पाप बळी जाणार. आम्ही त्याच्यासाठी शांत बसणारा समाज नाही आहे. त्याच्यापुढे कधीही या गोष्टीचं प्रशासनाने लवकरच तातडीने मोठी कारवाई करावी आणि त्याच्यावरती जे कोणी हत्यारे असतील, जे सत्ताधारी गटातले कोण जे पदाधिकारी असतील, त्यांना लवकरात लवकर तातडीची त्यांना शिक्षा सुनावी आणि याची लवकरात लवकर कठोर तपासणी करून पुढील चौकशी करून त्याच्यावरती जे कोणी अपराधी असतील त्यांच्यावरती कठोर शिक्षा देऊन याच्यापुढे या गोष्टी कधी घडणार नाही याचाही प्रशासनाने तातडीने काहीतरी एक मोठी अंमलबजावणी करावी किंवा एका कायद्यामध्ये चांगली एक तरतूद करावी ही आमची प्रशासनाला विनंती असणार आहे. या ठिकाणी जे आज सर्व आमचे बौद्ध समाजाचे पनवेल आणि पनवेल शहराच्या परिसरातील जे सर्व सामाजिक संघटनेचे विविध राजकीय पक्षाचे नेतृत्व करणारी जी मंडळी आम्ही एकत्र आलो, त्याच्या मागचा उद्देश असा आहे की गेल्या 25 तारखेला जो संत साहेब फाउंडेशन या संस्थेचा एक आंबेडकर भवन पनवेल या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम करत असताना त्यांनी महानगरपालिकेची दिशाभूल केली, नशामुक्तीचा कार्यक्रम केला आणि प्रत्यक्ष धम्मप्रचार प्रसाराचा कार्यक्रम केला त्या मंडळींनी. आम्हाला त्याला विरोध नाही आहे, परंतु तो कार्यक्रम करत असताना बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये भगवान तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या प्रतिमा म्हणजे मूर्ती होत्या, या मूर्त्यावरती त्यांनी कापड टाकलं, सफेद कापड टाकले, थोडक्यात मूर्त्या झाकून त्यांनी तो कार्यक्रम ठेवला. ही अत्यंत वाईट आणि निंदनीय घटना समाजाच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे. या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि म्हणून आज या ठिकाणी माननीय तहसीलदार पनवेल यांना एक निवेदन या संदर्भात दिलं. त्यानंतर महानगरपालिकेचे उपायुक्त आदरणीय आमचे वैभव विधाते साहेब यांना देखील या संदर्भामध्ये आमच्या सर्व मंडळींनी सोबत आता आम्ही निवेदन दिलेले आहे आणि हे निवेदन देत असताना माननीय उपायुक्त वैभव विधाते साहेब यांनी स्पष्टपणे आमच्या सर्व समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलं की यापुढे या संघटनेला महानगरपालिकेचा कुठलाही हॉल उपलब्ध करून दिला जाणार नाही आणि माननीय आयुक्त कमिशनर साहेबांच्या सोबत ते चर्चा करून याच्यावरती कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आम्ही माननीय विधाते साहेब आणि माननीय तहसीलदार साहेब या दोन्ही पदाधिकाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं आम्ही समाजाच्या वतीनं खरोखर अभिनंदन करतो की डायरेक्ट त्यांनी ॲक्शन त्या ठिकाणी घेतली. याबद्दल अभिनंदन करून असं समाजाचं सहकार्य राहावं, समाजात कुठल्या प्रकारचं समाजामध्ये ते निर्माण होऊ नये अशा प्रकारच्या आमच्या भावना या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं आहे आणि म्हणून आमचं निवेदन स्वीकारलं. तातडीनं उपायुक्तांनी जे त्याला उत्तर दिलं, जे प्रतिसाद दिला त्याबद्दल या सर्व अधिकाऱ्यांचं धन्यवाद आमच्या समाज संघटनांच्या वतीनं मानतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आज पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेल तालुक्यातील सर्व बौद्ध संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, धार्मिक संघटना असतील यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आले होते. निवेदनाचा विषय असा होता की 25 तारखेला म्हणजे मागील रविवारी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जे पनवेल बसस्टँडच्या समोर आहे त्यामध्ये कार्यक्रम झाला. संत साहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून तो कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. त्या कार्यक्रमाची परमिशन घेत असताना नगरपालिकेमध्ये कार्यक्रम कशा स्वरूपाचा असेल याचं पत्र मात्र वेगळं आणि कार्यक्रम मात्र त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं घेण्यात आला. याचा अर्थ पनवेल महानगरपालिकेची या ठिकाणी दिशाभूल करण्यात आली. बरं, कार्यक्रम करण्याबद्दल आमचा कुठल्या प्रकारचा आम्हाला दुमत नाही आहे, परंतु कार्यक्रम करत असताना ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे, त्याच्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत, यांच्या मूर्त्या आहेत, यांचा जीवनपट साकारलेले तैलचित्र आहेत. ह्या लोकांनी मात्र त्या ठिकाणी कार्यक्रम करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि तथागत गौतम बुद्धांची मूर्ती झाकली गेली. ज्या ठिकाणी तैलचित्र आहेत ते झाकले आणि मग त्यांनी कार्यक्रम केला.
जर खरोखरच तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे जर एवढंच तुम्हाला जर ॲलर्जी होती, मग तो बाबासाहेब आंबेडकर भवन तुम्ही कशाला घेतलात? पनवेलमध्ये अनेक मोठमोठे हॉल आहेत किंवा पनवेलमध्ये तुम्हाला मैदानं पाहिजे तर मैदानं घ्या. तुम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेता आणि कार्यक्रम घेत असताना तुम्ही पावित्र्य जपत नाहीत. तुम्ही बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांची तुम्ही मूर्ती झाकता. या गोष्टीला आमचा निषेध आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी, हे खरोखरच हे कृत्य जे केलेलं आहे तमाम पनवेल तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील ही एक अतिशय निंदनीय घटना आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो. आम्ही नुकताच या ठिकाणी विधाते साहेब जे उपायुक्त साहेब आहेत त्यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं. त्यांनी तात्काळ आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. ऐकून घेतल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता ताबडतोब अधिकाऱ्यांना आदेश दिले की ज्या कोणत्या संघटनेने हा कार्यक्रम घेतला असेल त्या संघटनेला तुम्ही ब्लॅकलिस्ट करा, त्याला पनवेलमध्ये कुठलाही हॉल मिळणार नाही याची तुम्ही अशा प्रकारची तुम्ही टिप्पणी तयार करा, अशा प्रकारचा आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. आम्ही खरोखरच आमच्या संघटनेच्या वतीने, आमच्या बौद्ध बांधवांच्या वतीने खरोखरच अशा अधिकाऱ्यांचा आम्ही खरोखरच या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी अधिकाऱ्यांनी नक्कीच घेतली पाहिजे. पुन्हा एकदा या ठिकाणी जमलेले माझे सगळे बांधव आहेत या उपस्थित राहिले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो की एक अतिशय शॉर्ट पिरियडमध्ये सकाळी कॉल आला आणि आपण अचानकपणे आपली कामं सोडून बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराशी आपण प्रभावित असल्यामुळे ताबडतोब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि सगळेजण उपस्थित राहिले, त्यांच्यामुळे मी त्यांचा आभार मानतो. अशा अधिक माहितीसाठी बघत रहा संविधान पर्व न्यूज.